ताऊद 3 ताऊद आहेत. हे 4 ताऊद आहेत रे, 4 ताऊद आहेत. आणि कोकारी बघा, एक बोईट आहे ते बघा. दिस इज कॉल्ड तोडे रिपोर्ट. 28, 29, 30, 31, 32, 33. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आपण आलो आहोत फिशिंगसाठी. आणि आज आपल्यासोबत आहे ओमकार रुमडे आणि या बाजूला आहे साईश रुमडे. तर दोघेही आज आपल्यासोबत आहेत. साईश आणि ओमकार आज फिशिंग करणार आहेत. सोबतच आपण तोडेसुद्धा काढणार आहोत. काय साईश? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओला, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपली एन्जॉयमेंट असतेच. चला आता आपण खाडीतून पलीकडे जाऊया. आणि बघू शकता ओमकारच्या बाजूलाच आहेत ना आपल्या इथेच कोंभा कालिकावाडीमधली काही ग्रामस्थ आहेत जे मच्छीमारीसाठी आले आहेत. एकाच्या हातामध्ये कांडाळ आहे मोठं आणि एकाच्या हातामध्ये साईश त्याला काय म्हणतात ते गोल आहे ते ती लोखंडाची विंड आहे. तर मजा येणार आहे आजसुद्धा मासेमारीसाठी. बघूया चला. आज सुकती बघा मंडळी, खूप मोठी सुकती लागली आहे. ओमकार इकडे आता पागायला चालला आहे आणि साईश तोडे शोधायला. साईश येतो आम्ही, तोपर्यंत तोडे चांगले शोधून ठेव. पाणी भरपूर सुकलं आहे. पाण्याला ओढ जास्त आहे, कारण की आता कसं सुकती वरतून येऊ, पाणी खाली ओढतंय. कारण की जर मी वरतून चालत आलो तर मला पाणी खाली नेणार आहे. त्यामुळे जितकं वरतून चालतं तितकं वरतून चालत जातो, जेणेकरून बघू शकते बघा पाण्याच्या प्रवाहाचा हे फोर्स बघा. बापरे, प्रचंड वेग आहे पाण्याचा, प्रचंड. ओमकार म्हणाला मासा आहे. पहिलाच पाक टाकला ओमकारने. कोणता आहे? कोकारी एकच आहे. सुरुवात कोकारीनी झाली बघा. एक मस्त. कुठे लावू मी आता? आता सलग दुसरा पाक टाकलाय ओमकारने. आणि बघूया आता दुसऱ्या पागामध्ये आपल्याला काय मिळतंय ते. हा हो, पाणी जास्त ताट आहे रे. हवे हे बघा. जय विषय दाखवतो तुम्हाला आता मी काय आहे तो. जरा थांबा. अजिबात नाही. एक 3 भानुशी ताऊद, 3 ताऊद आहेत. हे 4 ताऊद आहेत रे, 4 ताऊद आहेत. आणि कोकारी बघा, एक बोईट आहे ते बघा. हे बघा. आणि साईज पण मस्त आहे कोकारीची. मस्त साईज मिळाली. ही पण साईज मस्त मिळाली. दोन्ही पण सेमच साईजचे आहेत आणि ही थोडी छोटी आहे. प्रचंड स्लिपरी आहे. एकाच वेळी पागामध्ये मंडळी 1 2 3 4 5 6 7 छोटी 8 आणि हा एक छोटासा बोईट. तो मोठो शेरवा. शेरवा आहे हा.
आहे रे या शेरवा आहे तेच म्हटलं होय ना शेरवा असला ना एवढं झाड असं एवढं लांब मारला शेरवे एकदा माझा रिपोर्ट होतो मला या भेटला ना. बघताय काय साईज आहे ती याला आपण भानुश म्हणतो म्हणजे ताऊज आणि कोकारी आहेत त्याच्यापेक्षा मोठे असतात याच्यापेक्षा पण मोठे मोठे असतात. ओके मस्त आपल्याला ओमकारला सेकंड पागात मस्त रिपोर्ट लागला आहे. व्हेरी नाईस. आत्ता जे आम्ही मासेमारी करतोय ना हा जो एक पिरियड आहे सध्याचा आमचा हा खूप भारी पिरियड आहे बिकॉज आम्ही येतोय ना तेव्हा आम्ही असे निराश होऊन जात नाही अजिबात. आत्ता पण बघू शकता आल्या आपला सध्याचा रिपोर्ट. केवढा बघ तो फुगला केंड केवढा फुगलाय बो म्या. दाखव जरा एक मिनिट. मस्त एकाच भागात भेटले. खुश नाही ते काय म्हणतात चिंबोरी होती मोठी तिकडे खाली आहे दगडात आहे दिसते की ना. अगोदर बोलले तर बघा झाले असते कुठे आहे ती. हो मला वाटतं तीच रे तू बघितलंस ती वाली ती नाही दुसरी. केंड दाखव केंड. हा बघा केंड कसा पायाने फुगला. पाहा ना. नाही पायात हे केला केवढा आहे बघ तो बाई. भाई गेला सोडलं त्याला. अरे गेला तो सुटला आता तो. हा बघ हा इथंच आहे. ओल्डन कॅमेरा पण चालूच होता. ओके बॉस आलाय इथून दिसला ना मला लक्ष नव्हतं माझं. हा बघा बोयर मासा मिळाला बोयर मासा. तो टाकू टाकशील नको थांब झाबीत टाक डायरेक्ट. नको हा वरती टाक एकदम. बोयर माशाची शेपूट आहे ना थोडी निळसर असते. हा बघा कसला आहे बघा तो एकदम खायला पण टेस्टी लागतो. ओमकार म्हणाला ना एकदा की मासा आहे मग मी बिनधास्तपणे कॅमेरा ऑन करतो. कोकीर चांगला आहे. दोन आहेत का एकाच ठिकाणी. डायरेक्ट बसलीच तिथे जाऊन बघा. आणि अजून कोणतं आता बघूया. होता काय सेकंड बघूया अजून कोणते मिळत आहेत ते. 2 कोकारी and there is second one. रंग बघा ना किती सिल्वर टाईप पूर्ण प्युअर सिल्वर आहे. 24 कॅरेट सिल्वर. ओमकारने हाताने बोयर पकडला नाही. कसा काय एवढा पकडला असतो तो. टाक आतमध्ये टाक. उघड हा मग असा हळूच टाक याच्यात. हळूच म्हणजे तू ताजा बर्फांची नाही. ताजा हाय ताजा बर्फांची नाही. अरे ये मावरा घे ये. साईशला पण तोडे मिळाले. साईश आहेत काय. आहेत म्हणतोय. क्लायमेट बघा काय सुंदर झाले ते आणि ढग सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. हा जो नजारा आहे ना हा समुद्रकिनारी बघायला खूप मस्त वाटतो. म्हणजे अशी ही नारळाची वगैरे झाडं वेगवेगळी झाडं असतात आणि हे असं मोकळं आकाश मावळता सूर्य आणि निळसर असं हे पूर्ण अथांग नाही
इन्फायनाईट आकाश. ओमकारला वडा मासा मिळालाय, स्मॉल साईज वडा. या काय कलर आहे बघायचा, एकदम छोटासा आहे, मस्त आहे. मोठा भेटला पाहिजे सापडणार. बघा आता. होय गेला हो, इथे गेला होता. पाक पडून होता. गेला कुठे आता? इथंच तर होता. अरे देवी शपथ. साईज केवढी आहे? या ए फिंगर मार आहे. हा बघा फिंगर मार. अजून एक आहे. ओम्या मंडळी, सूर्य मावळायची वेळ झाली आहे आणि आपल्या इथे बरेच वेळा 6 वाजले जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा वातावरण पूर्ण काळोखाचं होतं. पण आज तुम्ही बघू शकता 6 वाजलेत आत्ता आणि सूर्य अजून मावळतोय. पूर्णपणे सूर्य मावळला नाही आहे, पण पाहू शकता किती सुंदर वातावरण झालं. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा. आणि इथे जे पहिलं पूर्ण पाणी असायचं, म्हणजे इथे जसं पाणी खोल आहे ना तितकंच पाणी इथे खोल असायचं, पण इथे आता सर्व पुळण आलेली आहे. म्हणजे हा पुळणीचा भाग झाला आहे, जसं की बीच असतो ना त्या टाईपमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता काय सुंदर हा नजारा आपल्या व्यत्यय समुद्राचा. ओमकार म्हणतोय की आता आपण परत पलीकडे जाऊया चौकीजवळ, कारण की वरती आता खाडीमध्ये मासे पकडून झाले. आता समुद्रामध्ये जायचं आपल्याला मासे पकडायला. आणि आपण अशाच ह्या भागामध्ये काही महिन्यांपूर्वी चिंबोरे शोधले होते. सलग 7-8 दिवस ना ओम्या? यावर तुमचं काय मत आहे? बघू आता पुढे भेटते चिंबोरी. ओके. आता मासे वगैरे पकडून आपलं जोरदार झालेलं आहे. आणि साईशने किती तोडे काढले ते बघूया. अरे भाई साईश, काय विषय, काय माणसात, बाप रे बाप. दिस इज कॉल्ड तोडे रिपोर्ट. खाई किती मोज किती आहे. काढू बाहेर काढू. साईश भावाने 1 साइड तोडे काढलेले आहेत आज. दाखवतो आज तुम्हाला मोजून. ओके अलगत. 1 2 आणि हा इन्स्टंट काढला नाही. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 आणि हा थोडा फुटलेला 37. एकच नंबर. साईशने फुल 1 साइड विषय केलेला आहे आज तोडायचा. म्हणजे नादच खोळा साईश. काय नशी पण भेटली. हो काय जबरदस्त आहेत बघा. आणि एका बाजूला ओम्याने पकडलेले मासे. नादच नाही करायचं काय. एकाच पागात का एकाच पागामध्ये एवढं काम केलेलं आहे ओमकारने. इथे मासे आणि इथे हे तोड आहे. हे बघा आज जी काय मज्जा आली ना त्यासाठी. आणि ह्या 2 महान माणसांनी हे सर्व आज रेकॉर्ड केलेलं आहे.
ओमकार आणि साईशने विषय खोल केलेला आहे पूर्ण. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ना ह्या दोघांचं हे टॅलेंट ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.